आणखी एक मोठी बातमी आहे। अंधेरी पूर्व मतदारसंघावरून आता महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। भाजपकडून मुरजी पटेल इच्छुक असताना आता शिवसेनेकडून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। स्वीकृती शर्मा निवडणूक लढवणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं वक्तव्य प्रदीप शर्मा यांनी केलं। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती। तुषार, आता या अंधेरीतल्या या मतदारसंघामध्ये काय नेमकी चुरस असणार आहे, जो तो आपापला दावा करतोय निवडणूक लढवण्यासंदर्भातला काय स्थिती? श्वेता, आपण जर पाहिली असेल तर अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघावरती भाजपाने दावा ठोकल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपाकडून मुरजी पटेल हे आपल्याला गेल्या काही दिवसांपासून काम करताना पाहायला मिळत आहेत। मात्र याच मतदारसंघामधला एक व्हिडिओ शिंदे गटाचे या ठिकाणी प्रदीप शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये प्रदीप शर्मा एका नवरात्र उत्सव मंडळाला भेट देत असताना त्यांनी स्पष्टपणे वक्तव्य केलेलं आहे की माझ्या पत्नी यांनी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि हा पक्षप्रवेश हा काम करण्यासाठी नाही तर थेट पक्षाचं या ठिकाणी तिकीट मिळवण्यासाठी आहे। त्या संदर्भामध्ये अधिकृत घोषणा ही लवकरच होणार आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे गट आणि भाजपा या दोघांचाही अंधेरी पूर्व मतदारसंघावरती आपल्याला दावा असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अंधेरी पूर्वची जागा ही नेमकी कुणाला मिळणार यावरून आता महायुतीमध्ये आता मतभेद रंगताना पाहायला मिळणार आहेत। मात्र तुर्तास तरी भाजपाकडून या मतदारसंघावरती दावा ठोकला जातोय आणि तेथील स्थानिक नेते मुरजी पटेल गेल्या काही दिवसांपासून आपल्याला संघटना बांधणी असेल किंवा पक्षाच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये आपल्याला या संदर्भात उपस्थित असल्याचं देखील पाहायला मिळतंय। या संदर्भात मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याप्रमाणे सर्व प्रमुख नेते मुरजी पटेल। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता या बुलेटिन